नवी मुंबई महानगरपालिकेला मराठीपेक्षा इंग्रजीचंच कौतुक जास्त आहे की काय असा प्रश्न पडावा। नवी मुंबई महानगरपालिकेनं इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा घाट घातल्याचा दावा करत महापालिकेच्या महासभेमध्ये आंदोलन करण्यात आलं। पालिकेच्या विशेष महासभेमध्ये ठाकरे गट आणि मनसेनं मराठी शाळा दुर्लक्षित करण्याच्या पालिकेच्या भूमिकेला विरोध केला। मराठी शाळा टिकली पाहिजे। मराठी शाळांसाठी मनसे पुन्हा एकदा आक्रमक झालेली आहे। मनसेचे नगरसेवक अभिजित देसाई त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नगरसेवक विशाल ससाणे हे जे आहेत ते आज निषेध व्यक्त करताना आपल्याला पाहायला भेटतात। मनसेचे नगरसेवक अभिजित देसाई आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। सर, काय सांगाल, आज या ठिकाणी निषेध व्यक्त करताय, पहिलीच महिन्याची महासभा आहे आणि आज निषेध व्यक्त करताय, काय मागणी आहे? लक्षात असू द्या, 23 तारखेला जी महासभा झाली त्यावेळी आमचे सभागृह नेते यांनी असं सांगितलं की गरिबांची मुलं सुद्धा इंग्रजी माध्यम मध्ये शिकली पाहिजेत। 100% आमचा इंग्रजी भाषेला विरोध नाही आहे। इंग्रजी भाषा सुद्धा आज व्यवहारामध्ये महत्वाची आहे आणि त्याच्यावर सुद्धा काम होणं गरजेचं आहे। परंतु ते होत असताना सभागृह नेते सांगतायत सर्वच मराठी शाळा बंद करणार आणि तिथे इंग्रजी माध्यम सुरू करणार, याला विरोध आहे आमचा। जे महानगरपालिकेमध्ये 66 आणि 42 आणि आम्ही 3 नगरसेवक असल्यामुळे आम्हाला डेस्क वेगळ्या पद्धतीने त्यांनी दिले। त्यामुळे आम्हाला तिथं सचिव मॅडमला आम्ही वारंवार सांगितले की आम्हाला वैयक्तिक डेस्क मिळावं। त्यानंतर राहिला महत्वाचा विषय की आज शाळा आणि शाळेच्या पाठी असलेली आपला जो मराठी माणसाचा जो मानस शब्द आहे मराठी शाळा, याच्यावर विचार करताना ज्या त्या पद्धतीने त्यांनी स्लो पॉइझनचं जे काम चालू केले की जे ज्युनियर सिनियर पासून त्यांनी इंग्लिशही चालू करायचं आणि त्याप्रमाणे मराठी स्कूल बंद करत चालायचं, म्हणजे तुम्ही कुठंतरी चुकीच्या पद्धतीने ती भूमिका मांडत आहेत। 41,000 जे विद्यार्थी आहेत जे मराठी माध्यमातून शिक्षण घेत आहेत त्यांना त्यांची ही मराठी माध्यमाची शाळा जी आहे ती आता टिकणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कविता लोखंडे, जय महाराष्ट्र, नवी मुंबई।